जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता पेसा पदभरती याचिकेवरील सुनावणी रद्द. म्हणजेच आज 12/9/2024 रोजी जी सुप्रीम कोर्टामध्ये पेसा केस हेअरिंग होणार होती ती रद्द करण्यात आलेली आहे. कारण ज्यांनी याचिका दाखल केलेली आहे त्यांचे वकील सुप्रीम कोर्टामध्ये गैरहजर असल्याने ती सुनावणी आज झालेली नाही आणि त्याची पुढील डेट सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर अपडेट करण्यात आलेली आहे. बघूया. तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तेथे डायरी क्रमांक टाका. इथे केस नंबर दिसेल तुम्हाला. पेटिशनर कोण आहे? सामाजिक विकास प्रबोधिनी. रिस्पॉन्डंट द स्टेट ऑफ महाराष्ट्र. इथं स्टेटस तुम्ही चेक करू शकता, पेंडिंग दाखवत आहे. त्यानंतर व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते चेक करू शकता. इथे डायरी क्रमांक जो आपला पेसा केसचा आहे, त्यानंतर इथे केस नंबर पण दिलेला आहे. आणि इथे तुम्ही इथे चेक करू शकता आजची डेट 12/9/2024 लिस्टेडसुद्धा झाली होती, परंतु काही कारणास्तव ती हेअरिंग आज झालेली नाही. त्यानंतर तुम्ही इथे चेक करू शकता 24/9/2024 ही नवीन डेट पेसा केस हेअरिंगसाठी कॉम्प्युटर जनरेटेड झाली आहे. तुम्ही वेबसाईटवर जाऊन चेक करून घ्या. इथे तुम्ही बघू शकता. आणि जी आपली पेसा केस आहे हे या 3 जजेसच्या बेंचवर होणार आहे. त्याला स्वतः चीफ जस्टिस ऑफ इंडिया DY चंद्रचूड साहेब आणि मिस्टर जस्टिस JB पारडीवाला आणि मिस्टर जस्टिस मनोज मिश्रा यांच्या बेंचवर ही पेसा केसची हेअरिंग होणार आहे. आज लिस्टेडसुद्धा झाली होती, परंतु काही कारणास्तव आज हेअरिंग झालेली नाही आणि त्यांनी आता आपल्याला नवीन डेट देण्यात आलेली आहे. 29 ऑगस्टला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी जी बैठक झाली आणि माजी आमदार JP गावित साहेबांनी त्यांनी जे उपोषण केले होते ते मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर त्यांनी तेथे स्थगित केले. आणि या सरकारने 15 सप्टेंबरपर्यंत 15 दिवसामध्ये पदभरती पूर्ण करण्यात येईल असे आश्वासनसुद्धा JP गावित साहेबांना त्यावेळेस देण्यात आलेले आहे. परंतु या सरकारच्या कुठे हालचाली या संदर्भात दिसत नाही. आणि तुम्ही ते न्यूजमध्ये बघू शकता. पेसा भरतीसाठी 15 तारखेचा अल्टिमेट आणि JP गावित साहेबांनी राज्यपालांची सुद्धा भेट घेतलेली आहे. राज्यपालांच्या भेटीत पेसा कायद्याअंतर्गत भरतीचा विषय मांडला. संबंधित यंत्रणांकडून येत्या 15 तारखेपर्यंत उत्तर येणे अपेक्षित आहे. सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारासुद्धा देण्यात आलेला आहे. परंतु 15 तारखेला आज 3 दिवस बाकी आहेत, परंतु कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये शासन कुठेही हालचाली करताना दिसत नाही. त्यामुळे या शासनाला आदिवासी समाजाने त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. आज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.